सो इनिशियली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावरती नेमका इनिशियली कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, सोनोग्राफी कधी करायची, ब्लड टेस्ट कोणत्या कराव्या, गायनेककडे कधी जावं, तर या गोष्टींवरती आपण थोडं बोलूया. सोनोग्राफी म्हटलं की युजली आपण 6 to 7 वीक्स मध्ये सोनोग्राफी करतो. 6 to 7 वीक्स हे कॅल्क्युलेट कसे करायचे, तर तुमची जी LMP म्हणजे मागच्या पाळीची जी पहिली डेट आहे तेव्हापासून आपले वीक्स काउंट करणं सुरू करतो आपण. सो युजली 6 to 7 वीक्स मध्ये आपण डेटिंग स्कॅन करतो. डेटिंग स्कॅन म्हणजे युजली यात आपण ड्यू डेट कधी आहे किंवा एक्झॅक्ट आता किती वीक झाले आहेत याची थोडीफार आपल्याला शाश्वती येते. प्रेग्नन्सी ही गर्भाशयातच आहे ना, इंट्रायुटेराइनच आहे ना, याची पण आपल्याला खात्री होते. कारण तुम्ही ऐकलंच असेल कधी कधी प्रेग्नन्सी ही गर्भाशयाच्या बाहेर किंवा नळी ट्यूबमध्ये असते, त्याला आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो. तर याचीही आपल्याला जे कन्फर्मेशन असतं हे डेटिंग स्कॅन मध्ये येतं. परत डेटिंग स्कॅन मध्ये कधी कधी कोणाची पाळी इरेग्युलर असते, कोणाला डिलेड प्रेग्नन्सी म्हणजे लेट ओव्युलेशन होतं, लेट कन्सेप्शन होतं. डेट्स नुसारची ड्यू डेट आणि सोनोग्राफी नुसारची ड्यू डेट यात किती तफावत आहे किंवा ग्रोथ बरोबर आहे ना बाळाची, हे आपल्याला इनिशियली डेटिंग स्कॅन मध्ये कळतं आणि म्हणून ते डेटिंग स्कॅन करणं हे आवश्यक आहे. परत रक्ताच्या तपासण्या कोणत्या कराव्यात, तर इनिशियली जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि तुम्ही गायनेककडे गेले की ज्या बेसिक तपासण्या असतात जसं की CBC झालं तर यात आपल्याला हिमोग्लोबिन किती आहे आपल्या शरीरात ते कळतं, शुगर लेवल्स म्हणजे ब्लड शुगर लेवल्स, थायरॉइड लेवल्स, HHH आणि युरिनची तपासणी, ह्या बेसिक तपासण्या करणं आवश्यक असतं. थायरॉइड लेवल आणि शुगर लेवल या करता इम्पॉर्टंट असतात, कारण यात ब्लड रिपोर्ट जर डिरेंज असेल की थायरॉइड निघालं किंवा शुगर लेवल जास्त असतील तर त्यानुसार आपल्याला गोळ्या सुरू करता येतात की जेणेकरून बाळाच्या ग्रोथवरती त्याचा परिणाम होत नाही. परत कन्सल्टिंग, गायनेक कन्सल्टेशन कधी करावं, जसं तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली लगेच नाही तरी पण गायनेककडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे. कारण इनिशियल स्टेजमध्ये फोलिक ऍसिड, जर नॉशिया व्हॉमिटिंग होत असेल तर त्याकरता औषधी सुरू करणं हे आवश्यक असतं की जेणेकरून बाळाची ग्रोथ प्रॉपर होते. हे बेसिक गोष्टी फॉलो करून तुम्ही या आयुष्यातल्या अत्यंत सुंदर प्रवासाची सुरुवात करू शकता.